तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन म्हणजे द्वितीय सत्राचा पेपर पाहतो. मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2. यापूर्वीही मी परिसर अभ्यासचा या विषयाचं पेपर प्रश्नपत्रिका सोडून दिली मित्रांनो. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आपण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने सराव करून घेत आहोत मित्रांनो. त्यामुळे प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा, प्रश्नांचा नीट अभ्यास करा आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवा. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मग गुण एकूण असणार आहेत 20. बघा, पहिला प्रश्न तोंडी व प्रात्यक्षिक चाचणी आहे. त्यासाठी तुम्हाला गुण असणार आहेत 4. प्रश्न पहिला आहे, त्यात आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, शेतकरी चाकाचा वापर कशासाठी करतो? तर उत्तर असणार आहे, शेतकरी चाकाचा वापर प्रामुख्याने मातीची भांडी घडवण्यासाठी आणि वाहतुकीच्या गाडींसाठी करतो. प्रश्न 2 आहे, नवाश्म युगात कोणते कारागीर तयार झाले? तर उत्तर, नवाश्म युगात कुंभार, विणकर आणि मणी बनवणारे यासारखे कुशल कारागीर तयार झाले. प्रश्न 3 आहे, नवाश्म युगातील घरांची रचना कशी होती? तर नवाश्म युगातील घरे ही कुडाची म्हणजेच गवत आणि चिखलाची असून ती गोलाकार किंवा आयताकृती स्वरूपाची होती. प्रश्न 4 आहे बघा, प्रत्येक संस्कृतीची आपली लिपी का तयार झाली? तर उत्तर आहे, व्यापाराच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि व्यवहारांची माहिती साठवण्यासाठी प्रत्येक संस्कृतीने गरजेनुसार आपली लिपी विकसित केली. आणि प्रश्न 5 आहे, कोणत्या कारणांमुळे नगरांची भरभराटी झाली? तर उत्तर असणार आहे, शेतीचे उत्पादन वाढल्यामुळे, व्यापाराचा विस्तार झाल्यामुळे आणि हस्तव्यवसायाच्या विकासामुळे नगरांची भरभराट झाली. हे तुम्हाला तोंडी प्रश्न होते, ते होते एकूण गुण 4. आता बघा, लेखी चाचणी आहे आणि त्याच्यासाठी गुण असणार आहेत 16. त्यातला प्रश्न 2 आहे, तर रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. त्यातलं पहिलं आहे मित्रांनो, प्राचीन इजिप्तमध्ये टिंबटिंब हा खेळ लोकप्रिय होता. तर प्राचीन इजिप्तमध्ये सेनात हा खेळ प्रसिद्ध होता. कुठला? तर सेनात. दुसरा आहे, नवश्म युगातील व्यापार टिंबटिंब व्यापारामुळे विस्तारायला मदत झाली. तर कशाच्या? मिठाच्या. उत्तर असणार आहे, मिठाच्या व्यापारामुळे विस्तारायला मदत झाली. प्रश्न 3 आहे, टिंबटिंब हा हत्तीचा पूर्वज आकाराने प्रचंड होता. तर त्याचं उत्तर आहे, मॅमूथ हा हत्तीचा पूर्वज आकाराने प्रचंड मोठा होता. प्रश्न 3 पाहतोय मित्रांनो, पुढीलपैकी चुकीची जोडी असणाऱ्या पर्याय क्रमांकाला गोल करा. तर बघा, पहिला आहे, पुढीलपैकी मध्यश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. मध्यश्मयुग बघा, मग याच्यामध्ये राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लांघन्स आणि महाराष्ट्र विजापूर. याच्यातली चुकीची जोडी काय आहे? तर महाराष्ट्र विजापूर ही यातली चुकीची जोडी आहे मित्रांनो, कारण विजापूर हे शहर कर्नाटकात आहे, महाराष्ट्रात नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, दुसरं आहे मित्रांनो, नदीचे नाव व त्यावर वसलेले शहर यातील चुकीची जोडी शोध. नर्मदा हतनोर, दुसरं भीमा गंगापूर, गोदावरी नाशिक आणि प्रवरा चिरकी नेवासा. तर याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे मित्रांनो? भीमा गंगापूर. कुठली आहे? भीमा गंगापूर, कारण गंगापूर हे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी वसलेले शहर आहे, भीमा नदीवर नाही. तिसरं आहे पहा, खालीलपैकी हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध असलेल्या स्थळांचा चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा, धोलावीरा, तक्षशिला, कालीबंगन आणि मोहेंजो दारो. तर याच्यातलं चुकीचं जोड हे आहे मित्रांनो, तक्षशिला. तर का? तर तक्षशिला हे प्राचीन काळातील शिक्षणाचे केंद्र होते, परंतु ते हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहरांपैकी एक नाही आहे. तर बघा, पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न 4 पाहतोय, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तर बघा, ताम्रयुग कशाला म्हणतात? तर ज्या काळात मानवाने दगडासोबत तांब्याच्या धातूचा वापर हत्यारे व वस्तू बनवण्यासाठी सुरू केला, त्या काळाला ताम्रयुग असे म्हणतात. दुसरा प्रश्न पाहतोय, चाकाचा वापर प्रथम कोणी केला असावा? तर बघा, चाकाचा वापर प्रथम कोणी केला असावा? तर कुंभाराने. कारण का? कुंभार मातीच्या वस्तू बनवतो मित्रांनो चाकावरती.
तिसरा प्रश्न आहे पशुपालन म्हणजे काय? तर पाळीव प्राण्यांची जोपासना करणे, त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूध, दुभत्याचा आणि श्रमाचा वापर करून आपली उपजीविका करणे याला पशुपालन असे म्हणतात. प्रश्न चौथा काय आहे? नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? तर नवाश्मयुगीन संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेतीची सुरुवात झाली, बरोबर. शेती करायला लोकांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर स्थिर वसाहतींची स्थापना झाली, बरोबर. प्रश्न चौथा आहे नवाश्मयुगीन काळाचे कोणते 3 कालखंड पडले आहेत? तर त्याचे 3 कालखंड कोणते आहेत? तर पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे अश्मयुगाचे 3 कालखंड आहेत. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न 5 आहे मित्रांनो, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. गुण असणार आहे 4, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे माणसाच्या कायमस्वरूपी गाव वसाहती का निर्माण झाल्यात? तर बघा, त्याचं पहिलं एक कारण होतं शेतीचा शोध लागल्यामुळे माणसाला अन्नासाठी आता वणवण भटकायची गरज उरली नव्हती. अन्नाचे नियमित उत्पादन सुरू झाल्याने आणि अन्नाचा साठा करणे शक्य झाल्याने माणसाची भटकंती कमी झाली. तसेच शेतीच्या कामासाठी आणि संरक्षणासाठी लोक एकत्र राहू लागले, ज्यातूनच माणसाच्या कायमस्वरूपी गाव आणि वसाहती निर्माण झाल्या. प्रश्न 2 पाहतोय, तर नाईल नदीकाठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? तर नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात मोठा पूर येतो. या पुराच्या पाण्यासोबत नदीने वाहून आणलेला गाळ तिच्या काठावर साचतो आणि या गाळामुळे आणि नदीच्या नियमित पाणीमुळे नाईल नदीकाठची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. प्रश्न शेवटचा पाहतोय मित्रांनो, खालील शब्दांचे अर्थ लिहा. तर बघा, मेसोपोटॅमिया, तर याचं उत्तर आहे या शब्दाचा अर्थ 2 नद्यांमधील प्रदेश असा होतो. प्राचीन काळी टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमधील सुपीक प्रदेशाला मेसोपोटेमिया असे म्हटले जाईल. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. हा व्हिडिओ तुमच्या सिलेबसवर आधारित, म्हणजे ही प्रश्नपत्रिका तुमच्या सिलेबसवर आधारित आहे. या प्रश्नातले प्रश्न यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा यातले सुद्धा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत येऊ शकतात. त्यामुळे नीट अभ्यास करा आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.